दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, जय जय स्वामी समर्थ. तर नमस्कार मित्रांनो, ज्या श्री गुरुचरित्राच्या एका शब्दानेही जन्मांतराची पाप नष्ट होतात, त्याच ग्रंथाच्या 50व्या अध्यायात कलियुगाच्या भीषण अंताचे आणि 2030च्या त्या भयानक संधी काळाचे संकेत लपलेले आहेत. आज आपण अशा एका काळात जाणार आहोत जिथे निसर्ग कोपला आहे, धर्म लयाला गेला आहे आणि माणुसकी संपली आहे. चहूबाजूंनी अंधार दाटलेला असताना जेव्हा विज्ञानाचे हात टेकतील आणि सृष्टी विनाशाच्या उंबरठ्यावर उभी असेल, तेव्हा अक्कलकोटचे परब्रह्म श्री स्वामी समर्थ आपल्या भक्तांसाठी कसे धावून येतील. हे भीषण संकट आणि स्वामींच्या कृपेचा तो अद्भुत चमत्कार पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग आता ही पवित्र कथा सुरू करूया. घनदाट अरण्यमय प्रदेशात, जिथे प्राचीन वृक्षांच्या छायेत ऋषीमुनींचे आश्रम होते आणि नद्यांचा खळखळाट ईश्वराच्या अस्तित्वाची साक्ष देत होता, तिथे एका महान संकटाची चाहूल लागली होती. आकाश रक्तासारखे लाल झाले होते आणि पक्ष्यांनी आपला किलबिलाट थांबून भयान शांतता पत्करली होती. ही वेळ होती त्या संधी काळाची, ज्याचे वर्णन गुरुचरित्राच्या 50व्या अध्यायात केले गेले आहे. कथेचा नायक माधव हा एक सात्विक ब्राह्मण होता, जो आपल्या वृद्ध आई वडिलांसोबत एका छोट्याशा आश्रमात राहायचा. तो काळ असा होता की निसर्गाने आपले रूप पालटले होते. भर उन्हाळ्यात पाऊस पडत होता, तर कधी ऐन थंडीत उष्णतेने जीव कासावीस होत होता. जमिनीचा कस पूर्णपणे संपला होता. माधवने पेरलेले बी अंकुरत नव्हते आणि जे काही उगवत होते त्यात ना चव होती ना सत्व. अन्ना वाचून लोक व्याकुळ झाले होते. नदीचे पाणी आटले होते आणि जे उरले होते ते पिण्यायोग्य राहिले नव्हते. गावातील प्राचीन मंदिरांचे कळस ढासळत होते. माणसांच्या मनात भीतीपेक्षा स्वार्थ जास्त वाढला होता. माधव जेव्हा गावोगावी फिरू लागला, तेव्हा त्याला दिसले की निसर्गाचा हा कोप केवळ सुरुवात होती. ऋतुचक्र पूर्णपणे विस्कळीत झाले होते. वृक्षांना फळे येत नव्हती आणि फुलांचा सुगंध हरवला होता. पशुपक्षी विनाकारण मरून पडत होते. सर्वत्र एक प्रकारचा दुर्गंध पसरला होता. माधव आपल्या जप माळेवर स्वामींचे नाव घेत विचार करत होता की हे तेच संकेत आहेत का जे श्री गुरूंनी सांगितले होते. पृथ्वी आपले धैर्य सोडून देत होती आणि मानवाचा अहंकार मात्र आकाशाला भिडला होता. निसर्गाची ही हानी पाहून माधवाच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले. तो दररोज पहाटे ब्राह्म मुहूर्तावर उठून सूर्याला अर्घ्य अर्पण करायचा, पण सूर्याचे तेजही आता काळवंडले होते. वातावरणात एक प्रकारचा जडपणा जाणवत होता. हे संकट केवळ निसर्गापुरते मर्यादित नव्हते, तर ते मानवाच्या अंतरात्म्याला लागलेली वाळवी होती. माधवाच्या आश्रमाशेजारी राहणारे इतर लोक आता केवळ आपल्या पोटाची खंडी भरण्यासाठी कोणाचीही हत्या करायला तयार होते. अन्नाचा एक घास मिळवण्यासाठी भाऊ भावाचा शत्रू झाला होता. आई आपल्या मुलाला संकटात सोडून पळून जात होती. हे पाहून माधवाला गुरुचरित्रातील त्या ओळी आठवल्या, जिथे सांगितले होते की कलियुगात अन्नासाठी लोक हाहाकार करतील आणि सात्विकता नष्ट होईल. निसर्गाच्या त्या कोपानंतर आता सृष्टीवर अशा एका संकटाने पाय रोवले होते, ज्याचे उत्तर ना कोणत्या वैद्याकडे होते ना कोणत्या शास्त्राकडे. वनांमधील वनौषधींनी आपला प्रभाव गमावला होता आणि हवेतून एक अज्ञात असाध्य रोग पसरू लागला होता. माधवने पाहिले की धडधाकट माणसे क्षणात जमिनीवर कोसळत होती आणि त्यांचे शरीर काळवंडून जात होते. विज्ञानाचे किंवा त्या काळातील प्रगत आयुर्वेदाचे सर्व नियम या रोगासमोर फिके पडले होते. माणसाचे आयुर्मान इतके वेगाने कमी झाले होते की विशीतली तरुण मुले वृद्धासारखी दिसू लागली होती. राजवाड्यांमधील राजवैद्य हतबल झाले होते आणि सामान्य प्रजा किड्या मुंग्यांसारखी मरत होती. गावागावात स्मशान शांतता पसरली होती, कारण प्रेतांवर अंत्यसंस्कार करायलाही कोणी जिवंत उरले नव्हते. या शारीरिक व्याधींसोबतच मानसिक आणि नैतिक अधःपतन ही दुसरी मोठी पीडा बनली होती. रक्ताची नाती आता केवळ नावापुरती उरली होती. माधवच्या डोळ्या देखत एका मुलाने आपल्या पित्याला अन्नाच्या एका तुकड्यासाठी आश्रमाबाहेर काढून दिले. रक्ताचे नाते सांगणारे लोक एकमेकांच्या जीवावर उठले होते. मुलगा वडिलांचा आदर करणे विसरला होता आणि स्त्रियांचा सन्मान पायदळी तुडवला जात होता. लोक केवळ स्वार्थासाठी आणि कामासाठी नाती जोडत होते आणि काम संपताच त्या नात्यांचा गळा घोटत होते. समाजात अशा भयानक परिस्थितीत ढोंगी धर्म मार्तंडांचा सुळसुळाट झाला होता. ठिकठिकाणी खोटे साधू आणि भोंड गुरु स्वतःला ईश्वराचा अवतार घोषित करून बसले होते. ते लोकांच्या मनातील मृत्यूच्या भीतीचा फायदा घेत होते.
माधवने पाहिले की एक ढोंगी साधू लोकांकडून त्यांचे उरले सुरले सुवर्ण आणि धान्य लुटत होता आणि त्यांना सांगत होता की हे संकट टाळण्यासाठी फक्त मला दान द्या. भोळी भाबडी जनता श्रद्धेच्या नावाखाली लुटली जात होती. जे खरोखर सात्विक आणि सज्जन होते त्यांचा पावलोपावली अपमान केला जात होता. जे लोक अजूनही धर्माचे पालन करत होते त्यांना मूर्ख ठरवले जात होते. दुर्जन लोक सत्तेचा उपभोग घेत होते आणि सज्जनांना छळत होते. वेद आणि पुराणांची उघडपणे थट्टा केली जात होती. मंदिरात जाऊन प्रार्थना करण्यापेक्षा लोक नास्तिकतेचा पुरस्कार करत होते. देवाला मानणाऱ्यांना समाजात स्थान उरले नव्हते. पवित्र ग्रंथांना केवळ कागदाचे कपटे मानले जात होते. हे सर्व पाहून माधवाचे मन विदीर्ण झाले होते. तो विचार करत होता की जेव्हा हे सर्व संकेत टोकाला जातील तेव्हा सृष्टीचा अंत निश्चित आहे. पण तरीही त्याच्या हृदयात एक आशा जिवंत होती, ती म्हणजे त्याचे स्वामी. तो रोज रात्री त्या पडक्या देवळात बसून स्वामींचा नामजप करायचा. आजूबाजूला लोक त्याच्यावर हसत असत, पण माधव शांत होता. त्याला माहित होते की जेव्हा सर्व दरवाजे बंद होतील तेव्हा फक्त अक्कलकोटच्या स्वामींचा तारक मंत्र हेच एकमेव संरक्षण कवच ठरेल. 2030चा तो संधिकाळ जवळ येत होता आणि वातावरणातील नकारात्मकता शिगेला पोहोचली होती. आकाश आता काळे कुट्ट झाले होते आणि जमिनीत मोठे तडे जात होते. असाध्य रोगांच्या विळख्यात अडकलेले लोक आता मदतीसाठी ईश्वराची करुणा भाकू लागले होते. पण त्यांनी धर्माचा त्याग केल्यामुळे निसर्गही त्यांना साथ देत नव्हता. अशा वेळी फक्त स्वामींच्या नामाचा जयघोष माधवाच्या कानावर पडला आणि त्याला जाणवले की विनाशाच्या या तांडवात आता साक्षात परब्रह्म प्रकट होणार आहे. संधिकाळाच्या त्या भीषण छायेमध्ये आता अशा घटना घडू लागल्या होत्या ज्याने पृथ्वीचा थरकाप उडाला. निसर्गाचे संतुलन पूर्णपणे बिघडले होते आणि ऋतुचक्र एखाद्या उन्मत्त हत्तीसारखे सैरावैरा धावू लागले होते. माधवने पाहिले की ज्या भूमीवर कधी सोन्यासारखे पीक डोलत होते तिथे आता केवळ काळी पडलेली माती आणि वाळलेले काटे उरले होते. अन्नातील सत्व पूर्णपणे नष्ट झाले होते, कारण जमिनीचा कस संपला होता. माणसे पोट भरण्यासाठी अन्नाचा घास घेत होती, पण त्यातून शक्ती मिळण्याऐवजी शरीरात विष पसरत होते. गुरुचरित्र अध्याय 50 मधील त्या भयावह भविष्याची ही साक्षात प्रचिती होती. विज्ञानाने कितीही प्रगती केली असली तरी या काळात नवीन आणि अनाकलनीय आजारांनी थैमान घातले होते. वैद्यांची औषधे निष्प्रभ ठरत होती आणि मंत्रतंत्रांचा प्रभावही ओसरला होता. माणसाचे आयुष्य एखाद्या दिव्याच्या ज्योतीसारखे झाले होते, जी कधीही विझू शकत होती. आयुर्मान इतके घटले होते की लोक आपल्या आयुष्याची 25शी पाहण्याआधीच वृद्धत्वाने ग्रासले जात होते. या शारीरिक व्याधींपेक्षाही भयानक होते ते म्हणजे मानवी मनाचे नैतिक अधःपतन. रक्ताची नाती आता केवळ शब्दांपुरती उरली होती. माधवच्या डोळ्या देखत एका मुलाने आपल्या वृद्ध वडिलांना अन्नाच्या एका मुठीसाठी घराबाहेर हाकलून दिले होते. समाजात प्रेमाची जागा द्वेषाने आणि निष्ठेची जागा गद्दारीने घेतली होती. लोक केवळ स्वतःच्या स्वार्थासाठी एकमेकांशी नाती जोडत होते आणि काम संपताच ती नाती एखाद्या जुन्या वस्त्रासारखी फेकून देत होते. अशा वेळी समाजात ढोंगी साधू आणि खोट्या गुरूंचा सुळसुळाट झाला होता. जे खऱ्या अर्थाने अध्यात्म जाणत नव्हते तेच लोक भगवी वस्त्रे परिधान करून निरागस जनतेला लुटत होते. लोकांच्या मनातील मृत्यूच्या भीतीचा फायदा घेऊन हे ढोंगी लोक स्वतःच्या तिजोऱ्या भरत होते. त्यांनी धर्माला एक बाजार बनवले होते जिथे श्रद्धेचा लिलाव होत होता. ज्यांनी आयुष्यभर सात्विक मार्ग स्वीकारला होता आणि जे सज्जन होते त्यांना पावलोपावली अपमानित केले जात होते. समाजातील गुंड आणि दुर्जन सत्ता उपभोगत होते आणि जे प्रामाणिक होते त्यांना छळले जात होते. वेद आणि शास्त्रांची उघडपणे थट्टा केली जात होती. पवित्र ग्रंथांना केवळ जुन्या कथा मानून लोक नास्तिकतेकडे वळले होते. देवाला मानणाऱ्यांना वेड्यात काढले जात होते. या अंधकारमय काळात माधवाचा एकमेव आधार होता तो म्हणजे श्री स्वामी समर्थांचा नामजप. जेव्हा जग हतबल झाले होते आणि विज्ञानाचे सर्व मार्ग बंद झाले होते तेव्हा फक्त स्वामींच्या नामाचे एक कवच माधवाभोवती होते. 2030चा तो संधिकाळ आता जवळ आला होता, जिथे पापाचा घडा पूर्ण भरला होता. आकाश सतत गडगडाट करत होते आणि पृथ्वीला सतत कंप सुटत होता. जणू काही ही सृष्टी स्वतःला नष्ट करून पुन्हा निर्माण होण्यासाठी व्याकुळ झाली होती. माधव आपल्या झोपडीत बसून शांतपणे स्वामींचा तारक मंत्र म्हणत होता, कारण त्याला ठाऊक होते की जेव्हा जगाचा आधार संपतो तेव्हा अक्कलकोटच्या त्या परब्रह्माचा आधार सुरू होतो.
चहूबाजूंनी ओरडणाऱ्या लोकांचा आक्रोश आणि ढोंगी गुरूंचा कोलाहल यातून केवळ स्वामींचे नावच त्याला शांती देत होते. आता हा काळ अशा वळणावर आला होता जिथे फक्त चमत्कारच मानवाला वाचवू शकत होता, आणि तो चमत्कार घडवण्यासाठी स्वामींच्या रूपाने साक्षात ईश्वर पृथ्वीवर आपले अस्तित्व सिद्ध करणार होता. त्या भीषण संधिकाळाच्या गर्तेत आता निसर्गाचा क्रोध पराकोटीला पोहोचला होता आणि आकाशातून पडणाऱ्या पावसाच्या थेंबांमध्ये जणू विषाचा अंश मिसळला होता. माधवने पाहिले की ज्या नद्या कधी अमृततुल्य जल वाहायच्या त्या आता कोरड्या पडल्या होत्या, आणि जिथे पाणी उरले होते तिथे रक्तासारखा लाल रंग दाटला होता. गुरुचरित्र अध्याय 50 मध्ये सांगितल्याप्रमाणे पृथ्वीने आपले धान्य प्रसवण्याचे सामर्थ्य पूर्णपणे गमावले होते. अन्नाचा प्रत्येक घास मानवी शरीरासाठी रोगप्रद ठरत होता, कारण जमिनीचा कस आणि अन्नातील सत्व निसर्गाच्या कोपाने हिरावून घेतले होते. विज्ञानाच्या प्रगत युगातही अशा व्याधी निर्माण झाल्या होत्या ज्यांना आधुनिक वैद्यकशास्त्र ओळखूही शकत नव्हते. माणसाचे आयुर्मान वेगाने घटत होते आणि 25शीतली तरुण मुले एखाद्या शतायुषी वृद्धासारखी अशक्त आणि व्याधिग्रस्त दिसत होती. या शारीरिक विनाशापेक्षाही भयानक होते ते म्हणजे मानवी मनाचे नैतिक अधःपतन, जिथे रक्ताची नाती केवळ स्वार्थाच्या बेड्या बनली होती. मुलाने वडिलांचा आदर करणे पूर्णपणे थांबवले होते आणि अन्नाच्या एका तुकड्यासाठी भाऊ भावाचा प्राण घ्यायला मागे पुढे पाहत नव्हता. समाजात केवळ स्वार्थासाठी नाती जोडली जात होती आणि गरज संपली की ती नाती एखाद्या जुन्या वस्त्रासारखी फेकून दिली जात होती. याच काळात ढोंगी साधू आणि खोट्या गुरूंचा समाजात सुळसुळाट झाला होता. जे स्वतः कामासक्ती आणि लोभात बुडालेले होते तेच लोक भगवी वस्त्रे परिधान करून निरागस आणि भयभीत जनतेला लुटत होते. श्रद्धेचा हा बाजार मांडला गेला होता, जिथे देवाच्या नावावर लोकांच्या अज्ञानाचा फायदा घेतला जात होता. सज्जनांचा छळ हा या काळाचा सर्वात मोठा शाप होता. जे लोक प्रामाणिक होते, सात्विक होते आणि अजूनही धर्माचे पालन करत होते, त्यांना पावलोपावली अपमान आणि त्रासाला सामोरे जावे लागत होते. उलट ज्यांनी अधर्माचा मार्ग स्वीकारला होता तेच लोक सत्ता आणि संपत्ती उपभोगत होते. वेद, शास्त्र आणि पवित्र ग्रंथांची उघडपणे थट्टा केली जात होती. लोक नास्तिक झाले होते आणि देवाला मान्य हा मागासलेपणा मानला जात होता. या अंधकारमय युगात जेव्हा 2030चा तो शेवटचा संधिकाळ जवळ आला तेव्हा चहूबाजूंनी विनाशाचे तांडव सुरू झाले. विज्ञानाचे सर्व शोध निकामी ठरले होते आणि मानवाचा अहंकार मातीत मिसळला होता. अशा परिस्थितीत माधव आपल्या मोडक्या आश्रमात बसून डोळे मिटून स्वामी समर्थांच्या नामाचा जप करत होता. त्याच्या कानात गुरुचरित्रातील ते शब्द घुमत होते की जेव्हा पाप पराकोटीला जाईल तेव्हा साक्षात परब्रह्म भक्तांच्या रक्षणासाठी धावून येईल. गावातील लोक माधवावर हसत होते, त्याला वेडा म्हणत होते, पण माधवाचा विश्वास अढळ होता. त्याला माहित होते की जेव्हा जगाचा सर्व आधार संपतो तेव्हा कलकोटच्या स्वामींचा तारक मंत्र हेच एकमेव संरक्षण कवच उरते. अचानक आकाशात वीज कडकडली आणि जमिनीला मोठे तडे जाऊ लागले. समुद्राचे पाणी जमिनीवर येऊ लागले आणि मानवी वस्त्या उद्ध्वस्त होऊ लागल्या. हा तोच काळ होता जिथे निसर्ग आपली शुद्धी करण्यासाठी मानवाचा संहार करत होता. पण या विनाशाच्या मधोमध जिथे जिथे स्वामींच्या नामाचा जयघोष सुरू होता तिथे तिथे एक अदृश्य ऊर्जा भक्तांचे रक्षण करत होती. माधवाच्या आश्रमाभोवती एक दिव्य प्रकाशवलय निर्माण झाले होते, ज्याला निसर्गाचा कोप स्पर्शही करू शकत नव्हता. हे पाहून लोकांच्या लक्षात आले की आता केवळ ईश्वरी सत्ताच त्यांना वाचवू शकते. हा 2030चा संधिकाळ मानवाच्या अहंकाराचा अंत आणि स्वामींच्या असीम कृपेचा उदय होता. विनाशाच्या त्या महातांडवात आता निसर्गाचे रौद्र रूप प्रकट झाले होते आणि ज्या पृथ्वीला मानवाने आपल्या पायाखाली तुडवले होते तीच पृथ्वी आता लाव्हा रसासारखी धगधगू लागली होती. माधवने पाहिले की मोठमोठे राजवाडे आणि गर्विष्ठ राजांचे महाल एखाद्या पत्त्याच्या बंगल्यासारखे कोसळत होते. गुरुचरित्र अध्याय 50 मधील त्या 7 संकेतांचा हा परमोच्च बिंदू होता, जिथे श्रद्धेचा अभाव असलेल्या मानवाला आपली चूक उमजू लागली होती. आकाशातून अग्नीचे गोळे पडत असल्याचा भास होत होता आणि चहूबाजूंनी केवळ मृत्यूचे किंकाळे ऐकू येत होते. अशा परिस्थितीत जे लोक नास्तिक होते, ज्यांनी कधी ईश्वराची थट्टा केली होती, ते आता जीवाच्या भीतीने सैरावैरा धावत होते, पण त्यांना कुठेही आश्रय मिळत नव्हता. याच वेळी माधवाच्या कानावर एक दिव्य ध्वनी पडला, जो सामान्य मानवी आवाजापेक्षा वेगळा आणि अत्यंत शांत होता. तो आवाज स्वामींच्या अस्तित्वाची जाणीव करून देत होता. विज्ञानाने बनवलेली सर्व यंत्रे आता निकामी झाली होती, कारण निसर्गाच्या या अलौकिक ऊर्जेसमोर मानवी बुद्धी अपुरी पडली होती.
समाजात ज्या ढोंगी साधूंनी लोकांना लुटले होते ते आता स्वतःच्या पापाच्या ओझ्याखाली दबले गेले होते. लोकांचा त्यांच्यावरचा विश्वास उडाला होता आणि खरा देव कुठे आहे याची शोध मोहीम प्रत्येकाच्या मनात सुरू झाली होती. सज्जनांचा छळ करणाऱ्या दुर्जनांना आता कर्माची फळे भोगण्याची वेळ आली होती. माधवाच्या आश्रमाकडे जेव्हा काही पापी लोक मदतीसाठी धावून आले तेव्हा त्यांना तिथे एक विलक्षण शांतता अनुभवता आली. बाहेर प्रलय होता, पण आश्रमाच्या त्या पवित्र वास्तूत जणू काळ खांबला होता. माधवाने पाहिले की आश्रमाच्या मध्यभागी असलेल्या स्वामींच्या पादुकांतून एक निळा प्रकाश बाहेर पडत होता, ज्याने संपूर्ण परिसराला व्यापले होते. हा तोच 2030चा संधिकाळ होता, जिथे केवळ स्वामी समर्थांचा तारक मंत्र आणि त्यांचे नामस्मरण हेच भक्तांचे एकमेव संरक्षण कवच ठरत होते. माधवाच्या डोळ्यासमोर अनेक दृश्ये तरळली, जिथे प्रत्यक्ष देवता, ऋषीमुनी आणि प्राचीन ऋषी या संधिकाळाच्या शुद्धीकरणासाठी स्वामींच्या आज्ञेची वाट पाहत होते. गंगा, यमुना आणि सरस्वती या नद्यांनी आपले अस्तित्व पुन्हा सिद्ध करण्यासाठी रौद्र रूप धारण केले होते, जेणेकरून पृथ्वीवरील पाप धुवून काढता येईल. माधवाने पाहिले की जे लोक मनापासून स्वामींचा धावा करत होते त्यांच्या भोवती एक अदृश्य संरक्षक भिंत उभी राहत होती. त्या भिंतीला न आगीचा स्पर्श होत होता न पाण्याचा. हे पाहून लोकांच्या मनात असा विश्वास निर्माण झाला की जगात कितीही मोठे संकट आले तरी अक्कलकोटचे स्वामी आपल्या लेकरांना कधीच उघड्यावर सोडणार नाहीत. निसर्गाचे हे चक्र आता पूर्णत्वाकडे जात होते आणि जुन्या सृष्टीचा अंत होऊन एका नवीन सात्विक युगाची पायाभरणी होत होती. माधवाने आपले दोन्ही हात जोडून स्वामींना प्रार्थना केली की देवा, या अज्ञानी मानवांना क्षमा कर आणि त्यांना पुन्हा एकदा धर्माच्या मार्गावर चालण्याची बुद्धी दे. स्वामींच्या त्या तेजस्वी रूपातून आता प्रेमाचा आणि करुणेचा वर्षाव होऊ लागला होता, जो त्या विनाशाच्या अग्नीला शांत करत होता. त्या महाप्रलयाच्या भीषणतेत जेव्हा संपूर्ण सृष्टी विनाशाच्या उंबरठ्यावर उभी होती तेव्हाच खऱ्या भक्तीची कसोटी लागली होती. गुरुचरित्र अध्याय 50 मध्ये सांगितल्याप्रमाणे जेव्हा अधर्म वाढतो आणि सज्जनांना जगणे असह्य होते तेव्हाच ईश्वराचा अवतार आपल्या भक्तांसाठी ढाल बनून उभा राहतो. माधवने पाहिले की विनाशाच्या त्या तांडवात जिथे अग्नी आणि पाणी एकत्र येऊन मानवी अहंकाराला भस्मसात करत होते तिथे स्वामी समर्थांच्या नामस्मरणाची एक अद्भुत शक्ती कार्यरत होती. गावातील ते ढोंगी साधू आणि खोट्या गुरूंची शक्ती पार धुळीला मिळाली होती. त्यांचे मंत्र आणि तंत्र कोमिजले होते, कारण त्यामध्ये कर्माची शुद्धता नव्हती. 2030च्या त्या संधी काळाने हे स्पष्ट केले होते की केवळ पोकळ शब्दांनी देव प्रसन्न होत नाही, तर अंतःकरणातील आर्त हाकेने तो धावून येतो. निसर्गाचे ऋतुचक्र इतके भयानक झाले होते की एकाच क्षणात बर्फ पडत होता तर दुसऱ्याच क्षणात जमीन तप्त लाभासारखी उकळत होती. अन्नाविना व्याकुळ झालेले लोक आता त्या अन्नाचा शोध घेऊ लागले होते, ज्याला त्यांनी कधी काळी प्रसाद म्हणून नाकारले होते. निसर्गाचा कोप आता केवळ त्या लोकांवरच होत होता ज्यांनी अनैतिकतेचा कळस गाठला होता, ज्यांनी रक्ताच्या नात्याला लाथ मारली होती आणि ज्यांनी देवाच्या अस्तित्वाची थट्टा केली होती. ते लोक निसर्गाच्या या शुद्धीकरण प्रक्रियेत भरडले जात होते. पण ज्यांनी श्रद्धेचा दिवा तेवत ठेवला होता त्यांच्यासाठी स्वामींनी निसर्गालाही आज्ञा दिली होती. समुद्राच्या लाटा माधवाच्या आश्रमाच्या उंबरठ्यापाशी येऊन शांत होत होत्या, जणू त्या लाटांनाही स्वामींच्या सत्तेची जाण होती. प्राचीन मंदिरे जी कधी काळी दुर्लक्षित होती ती आता प्रकाशाने उजळून निघाली होती. त्या मंदिरांच्या कळसांतून एक संरक्षक ऊर्जा बाहेर पडत होती, जी संपूर्ण गावाला व्यापून टाकत होती. हा 2030चा काळ म्हणजे केवळ विनाश नव्हता, तर ते एक मंथन होते, ज्यातून अमृत म्हणून स्वामींची भक्ती बाहेर येत होती. माधवाच्या डोळ्यासमोर आता निसर्ग, देव आणि मानव यांचे एक वेगळेच समीकरण उलगडत होते. त्याला समजले की जेव्हा माणूस निसर्गाशी नाते तोडतो तेव्हा तो स्वतःच्या विनाशाला आमंत्रण देतो, पण जेव्हा तो स्वामींच्या शरणी जातो तेव्हा निसर्गही त्याचा दास बनतो. या संधी काळात केवळ नामस्मरण हेच शस्त्र होते, ज्याने काळाच्या कराल जबड्यालाही रोखून धरले होते. स्वामींच्या दिव्य अस्तित्वामुळे त्या अंधकारातही प्रकाशाची एक रेघ दिसत होती, जी भक्तांना नवयुगाकडे घेऊन जाणार होती. विनाशाचे ते काळे ढग आता हळूहळू विरळ होऊ लागले होते आणि सृष्टीच्या त्या महामंथनातून केवळ शुद्ध आणि सात्विक अंशच शिल्लक उरला होता.
गुरुचरित्र अध्याय 50 मध्ये वर्णिलेला तो भीषण संधिकाळ आता एका दिव्य पहाटेकडे झुकू लागला होता. माधवने पाहिले की ज्या विज्ञानाने निसर्गावर विजय मिळवण्याचा अट्टहास केला होता, ते विज्ञान आता स्वामींच्या एका लीलया चमत्कारासमोर नतमस्तक झाले होते. 2030च्या त्या भीषण प्रवासात ज्यांनी केवळ स्वार्थासाठी नाती जोडली होती, ते सर्व काळाच्या ओघात नष्ट झाले होते आणि उरले होते ते फक्त प्रेम आणि स्वामींच्या नामावर अढळ विश्वास ठेवणारे भक्त. निसर्गाचे रौद्र रूप आता शांत झाले होते. आकाशातून पडणारा तो विषारी पाऊस थांबून आता अमृतासारखे शीतल जल बरसू लागले. जमिनीचा गेलेला कस स्वामींच्या एका कृपादृष्टीने पुन्हा परतला होता आणि रातोरात वाळलेल्या जमिनीतून सोन्यासारखे हिरवेगार अंकुर बाहेर येऊ लागले. अन्नातील ते हरवलेले सत्व पुन्हा जागृत झाले होते. ज्या असाध्य रोगांनी जगाला हतबल केले होते, ते रोग स्वामींच्या तारक मंत्राच्या लहरींनी हवेतच विरून गेले. माधवाने पाहिले की आश्रमाच्या अंगणात साक्षात श्री स्वामी समर्थांचे तेज प्रगट झाले होते. त्यांचे ते आजानुबाहू रूप, ती शांत मुद्रा आणि अभय देणारा तो हस्त पाहून जगाचा सर्व थकवा आणि दुःख नष्ट झाले. हे केवळ एका भक्ताचे रक्षण नव्हते, तर संपूर्ण मानवजातीच्या पुनरुज्जीवनाचे प्रतीक होते. समाजात आता ढोंगी साधूंचा आणि खोट्या गुरूंचा मागमूसही उरला नव्हता, कारण प्रकाशासमोर अंधार कधीच टिकत नाही. सज्जनांचा छळ थांबला होता आणि जे प्रामाणिक होते त्यांना आता निसर्ग आणि समाज या दोघांकडूनही सन्मान मिळू लागला होता. वेद, शास्त्र आणि पुराणांची थट्टा करणारे लोक आता नतमस्तक होऊन क्षमा मागत होते, कारण त्यांना समजले होते की ईश्वराची सत्ता हीच सर्वोच्च आहे. माधवाच्या कानात स्वामींचे ते शब्द पुन्हा पुन्हा घुमत होते की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. 2030चा तो कालखंड हा मानवाच्या अहंकाराचा अंत आणि एका नवीन सत्ययुगाची नांदी ठरला. ज्या नद्या कोरड्या पडल्या होत्या त्या आता भक्तिभावाने खळाखळून वाहू लागल्या. मंदिरांमधून शंखनाद ऐकू येऊ लागला आणि वातावरणातील ती नकारात्मकता पूर्णपणे नाहीशी झाली. माधवाने पाहिले की संपूर्ण अरण्य, नदी, पर्वत आणि मानवी वस्त्या स्वामींच्या नामघोषाने दुमदुमून गेल्या आहेत. हा स्वामींचा विजय होता, हा सत्याचा विजय होता आणि हीच गुरुचरित्रातील त्या 50व्या अध्यायाची खरी फलश्रुती होती. स्वामींनी दाखवून दिले की जेव्हा जग हतबल होईल, जेव्हा विज्ञानाचे सर्व मार्ग खुंटतील, तेव्हा केवळ नामस्मरण हेच एक असे शस्त्र असेल जे मृत्यूच्या दारातूनही भक्ताला परत आणेल. सृष्टी आता पुन्हा एकदा प्राचीन वैभवाने नटली होती, जिथे मानवाचा देवाशी आणि निसर्गाशी असलेला तुटलेला संबंध पुन्हा जोडला गेला होता. माधवाच्या आयुष्याचे सार्थक झाले होते, कारण त्याने आपल्या डोळ्यांनी विनाशातून निर्माण होणारे हे स्वामींचे विश्व पाहिले होते. स्वामींच्या एका हास्यात ब्रह्मांड सामावले होते आणि त्या प्रकाशात कलियुगाचा अंधार कायमचा मिटला होता. भक्तांच्या रक्षणाची ही कथा काळाच्या कपाळावर स्वामींच्या नामस्मरणाने अजरामर झाली होती. अशा प्रकारे स्वामींनी आपल्या भक्तांना विनाशाच्या खाईतून बाहेर काढून एका सुवर्ण युगात प्रवेश करून दिला.